पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीवर हल्ला करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या आरोपींची आता खैर नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले। 30 डिसेंबर रोजी थेट पोलिसांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराची घटना राज्यभरात पसरली होती। पोलिसावर हल्ला करण्याच्या प्रकारामुळे आरोपींवर पोलीस प्रशासनाचा धाक उरला नाही का असा प्रश्न निर्माण झाला होता। यामुळे चर्चांना उधाण आले असताना गुन्हेगाराला जेरबंद करणे पोलिसांना आव्हान ठरले होते। काल पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळी भेट देत घटनेबाबत माहिती देणाऱ्यास 25,000चे बक्षीस जाहीर केले होते। पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखाला प्राप्त गोपनीय माहितीवरून नखेगाव, नेरधामना, शेगाव, वाशिम, रिसोड येथून गुन्हा करणाऱ्या 5 आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। या प्रकरणी अश्विन गणेश मुंडे, भावेश रवींद्र मुंडाले, सागर ज्ञानेश्वर चौके, अविनाश भीमराव मुंडाळे, योगेश रामराव मुंडाळे यांना ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखवताच आरोपींनी घडलेली घटना कबूल केली। आरोपींनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राचा वापर करून फायर केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने कलम 307 भांडवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सह पोलीस अधीक्षक गोकुळराज यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा सह पोलीस निरीक्षक कैलास डी भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। रूरल पोलीस स्टेशन हद्दीत 30 डिसेंबरची रात्री पोलीस पेट्रोलिंग वाहनावर हल्ला करण्यात आला होता। त्याच्या अनुषंगाने त्या गुन्हा उघड करणे हा एक मोठा आव्हान पोलीस दलासमोर होता। याच्याबद्दल काल रोजी आम्ही घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा विस्तृत आढावा घेतला आणि जे काही प्रयास सुरू आहे त्यांना एक निश्चित डायरेक्शन दिली। त्याच्या अनुषंगाने काल रात्री LCBची टीम तसेच इतर पोलीस स्टेशनचे सहकार्याने 5 आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे आणि त्यांनी जे 2 चाकी वापरली होती अशी 2 गाडी सीज करण्यात आलेली आहे। याच्या अतिरिक्त गुन्ह्यामध्ये फायर वेपन कोणता होता, ते कुठून आला, या आरोपीच्या इतर गुन्ह्यामध्ये काही सहभाग वगैरे आहे आणि इतर बाबीबद्दल पोलिसांतर्फे तपास सुरू आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये 307 कलमची वाढ करण्यात आलेली आहे आणि पोलिसांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले याची केली जाणार नाही असं आमच्यातर्फे सर्वांना आव्हान आहे। बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी 238 लक्झरियस फ्लॅटची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेटमधील भव्य टाउनशिपमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा। वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर, अकोला 2 BHK लक्झरियस फ्लॅट रेडी पोझिशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एमिनिटीज। पूर्ण टाउनशिपला कंपाऊंड वॉल व एकाच गेट मधून प्रवेश, कॉन्क्रीट रोड, स्ट्रीट लाईट्स, प्रशस्त गार्डन, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, लहान मुलांची खेळणी, सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाइट किचन ओटा, आकर्षक किचन ट्रॉली, डायनिंग टेबल, आरो वॉटर प्युरिफायर, लाईट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम 3 ट्रॅक खिडक्या, प्रीमियम दरवाजे, बाथरूम मध्ये जगवार फिटिंग, गीझर, आकर्षक ब्रँडेड कलरिंग, ब्रँडेड लिफ्ट, ARD सिस्टम सह 2 बेड मॅट्रेस विथ 1 किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर, ब्रँडेड CPVC अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग, 2 सामान्य बोरवेल आणि टेरेसवर 70,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग, नियमानुसार तळघरात पाण्याची RCC टाकी, लिफ्ट, बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही। अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर 89 83 11 51 32। साइट व्हिजिट करिता QR कोड स्कॅन करा।